नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. येत्या 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आपण सगळे स्वामी भक्त या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो, कारण हा दिवस आपल्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामींवरील नितांत प्रेमाचा उत्सव असतो. यंदा हा शुभ दिवस शुक्रवारी आला आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. प्रकट दिन म्हणजे फक्त एक तारीख नव्हे, तर तो आपल्या जीवनामध्ये नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नवा आशीर्वाद घेऊन येणारा दिव्य क्षण असतो. दरवर्षी आपण या पवित्र दिवसाच्या निमित्ताने 21 दिवसांची सेवा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो. या दिवसात केलेली स्वामींची सेवा विशेष फलदायी मानली जाते. मनापासून पूर्ण विश्वासाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा स्वामी नक्की स्वीकारतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. अनेक स्त्रिया आणि पुरुष दरवर्षी या प्रकट दिनानिमित्त विविध सेवा, जप, नामस्मरण आणि पारायण करतात आणि त्यांना स्वामींची कृपा लवकर अनुभवायला मिळते. म्हणूनच यावर्षी 20 मार्चपर्यंत आपण स्वामींची एक विशेष आणि त्यांना अत्यंत प्रिय अशी सेवा करायची आहे. ही सेवा मनापासून केली तर आपल्या आयुष्यात जे अशक्य वाटतं ते आपल्या नशिबात नाही असं वाटतं, तर ते सुद्धा स्वामींच्या कृपेने शक्य होऊ लागतं. आयुष्याला नवं वळण मिळू शकतं, अडचणी दूर होऊ लागतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या विशेष सेवेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा. तर पहा मंडळी, आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे ती 21 दिवसांची आहे आणि तिची सुरुवात तुम्ही अगदी आजपासनं, उद्यापासनं किंवा तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी पाहाल अगदी त्या दिवसापासून सुद्धा करू शकता आणि 20 मार्चपर्यंत तुमच्या सोयीने तुम्ही ती पूर्ण करू शकता. या सेवेसाठी एखादी ठराविक तारीख पकडणं बंधनकारक नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी ही सेवा सुरू करू शकता. महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा भाव, तुमची श्रद्धा आणि तुमचा सातत्यपूर्ण प्रयत्न. दरवर्षी अनेक स्वामी भक्त ही सेवा भक्तिभावाने करतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव सांगतात. आणि मी स्वतः सुद्धा या सेवेचा सकारात्मक अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच आज इतक्या विश्वासाने तुमच्याशी ही मी माहिती शेअर करत आहे. ही सेवा कोणीही करू शकतो, मग ती लहान मुलं असतील, मुली असोत, महिला असोत किंवा पुरुष असोत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं कठोर बंधन नाही, कारण स्वामींना फक्त प्रेमाचा आणि श्रद्धेचा भाव महत्त्वाचा असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 21 दिवस सलग सेवा करायची असते, पण मध्ये मासिक पाळी आली, एखादं लग्न कार्य आलं, गावाला जावं लागलं किंवा काही अडचण आली तर काय करायचं? तर पहा, अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. उदाहरणार्थ तुम्ही सेवा सुरू केली आणि 2-3 दिवसानंतर काही कारणाने खंड पडला, तर त्या दिवसांना सोडून द्यायचं आहे आणि परत तुम्हाला आल्यानंतर जिथे तुम्ही सेवा थांबवलेली आहे तिथून पुढे तुम्हाला सुरुवात करायची आहे. कारण स्वामींना तुमची परिस्थिती समजते आणि प्रामाणिक प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला पूर्ण 21 दिवस जमलं तर उत्तमच आहे, पण जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा अगदी तुम्ही 3 दिवस सुद्धा ही सेवा करू शकता. कारण कालावधीपेक्षा तुमचा भाव, तुमची श्रद्धा अधिक प्रभावी असते. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वामींची आवडती सेवा कोणती? तर या प्रकट दिनानिमित्त तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचं वाचन किंवा पारायण करू शकता. हा ग्रंथ अतिशय दिव्य अनुभूती देणार आहे, मनातील इच्छा पूर्ण करण्यास सहाय्य करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अधिक जवळ नेणार आहे. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय छोटा आणि सोपा आहे, त्यामुळे साधारण 1.5 ते 2 तासामध्ये 21 अध्याय हे पूर्ण होऊ शकतात आणि त्यामुळे 20 मार्चपर्यंत 21 पारायण करणं सहज शक्य आहे. जर रोज पूर्ण ग्रंथ वाचणं तुम्हाला शक्य नसेल तर दररोज तुम्ही 3 अध्याय वाचा किंवा 3 दिवसात 1 पारायण पूर्ण करा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला 21 पारायण जमलं तर खूपच उत्तम आहे, पण 11, 7, 5 किंवा 1 जरी तुम्ही पारायण मनापासून केलं
तरी सुद्धा त्याचं फळ हे नक्की मिळतं. कारण स्वामींना संख्या नाही तर श्रद्धा खूप प्रिय आहे. म्हणूनच ही सेवा मनापासून करा. कोणतीही भीती न बाळगता आणि पूर्ण विश्वास ठेवा की स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. कारण जो भक्त प्रेमाने नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. आता ही सेवा जर तुम्ही करणार असाल तर तिला कशी सुरुवात करायची तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एका पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावरती स्वामींचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर तिथे आपल्याला हे पारायण करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा यासाठी लागणार आहे. साईडला तुम्हाला कलश सुद्धा स्थापन करायचा आहे, कलशावरती नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला करण्याआधी एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर घेऊन स्वामींच्या मंदिरात किंवा मठात किंवा केंद्रामध्ये जे काही तुमच्या घराजवळ असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ स्वामींना अर्पण करायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की आपल्या प्रकट दिनानिमित्त मी सेवा करत आहे, ही सेवा माझ्याकडनं तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तो संकल्प तुम्हाला स्वामींना सांगायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा जी मी सांगितलेली आहे तर ती तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वामींची कोणत्याही प्रकारची सेवा जी आहे तर ती करायची नाही. कारण ही जी वेळ असते तर ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि मग ती वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. तसेच ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं शक्य नाही अशांनी दररोज स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप सुद्धा इतका प्रभावी आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी स्वतः सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो. आणि म्हणून जर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर तुमच्या देवघरासमोर बसून हा जप जर केला तर तो सुद्धा खूप प्रभावी मानला जातो. म्हणून तुम्ही 21 दिवस, 11 दिवस किंवा 11 माळी 21 दिवस तुम्ही हा जप करायचा आहे. जर तुम्हाला 21 दिवस करणं शक्य नसेल तर किमान 11 दिवस, 7 दिवस, 3 दिवस का होईना तुम्ही ही जी सेवा आहे तर ती करायचीच आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिखित नामजप जो आहे तर तो सुद्धा करू शकता. म्हणजेच तुम्हाला एक वही घ्यायची आहे आणि त्या वहीमध्ये लाल पेनाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सुद्धा मंत्र तुम्ही जो आहे तर तो लिहू शकता किंवा तुम्ही लिखित नामजप जो आहे तर तो सुद्धा करू शकता. ही सुद्धा स्वामींची खूप जास्त प्रभावी अशी सेवा मानली जाते. त्याचबरोबर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकता. आता हे पारायण 7 दिवसांमध्ये केलं तरी सुद्धा चालतं. म्हणून तुम्हाला प्रकट दिनापर्यंतचे 7 दिवस मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं नाही, तुमचा मासिक धर्म नसेल तर असे 7 दिवस तुम्हाला बघून जे आहे तर ते पारायण आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. अनेक जण पहा सामायिक सुद्धा पारायण करत असतात, म्हणजे जे सामूहिक पारायण असतं तर ते सुद्धा करत असतात. जिथे स्वामींचा मठ आहे, केंद्र आहे किंवा दत्ताचं मंदिर आहे तिथे प्रकट दिनानिमित्त सामूहिक पारायण जे आहे तर ते सुद्धा केलं जातं. त्यामध्ये अनेक जण सहभागी होत असतात. जर तुमच्या आजूबाजूलाच असं मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल किंवा जर ते करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच राहून ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये ही सेवा जी आहे तर ती करू शकता. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई आमचं स्वतःचं घर नाही, मग आम्ही ही सेवा केली तर चालते का? तर पहा, स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याही अटी नसतात. तुम्ही भाड्याच्या घरामध्ये सुद्धा ही सेवा जी आहे तर ती करू शकता. स्वामींना फक्त मनापासून तुम्ही ज्या गोष्टी करतात तर त्याच गोष्टी त्यांना आवडतात आणि त्याचं फळ सुद्धा जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं. आता गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करणार असाल तर त्याला काही नियम जे आहेत तर ते पाळले जातात. तर पहा, तुम्हाला जर तुम्ही हे पारायण जर करणार असाल तर ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन जे आहे तर ते करायचंच आहे. परान्न जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही, म्हणजे बाहेरचं अन्न तुम्हाला घेता येणार नाही. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई आम्ही माहेरी जाणार आहे, मग तिथलं अन्न घेतलं तर चालेल का? तर नाही चालणार. माहेरचं सुद्धा तुम्हाला अन्न जे आहे तर ते घेता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जे काही तुम्ही अन्न बनवता तेच अन्न तुम्हाला खाता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला घरामध्ये त्या दिवसांमध्ये मांसाहार सुद्धा करायचा नाही. स्वतः तुम्ही मांसाहार करणार तर नाहीच, पण घरामध्ये सुद्धा तुम्हाला बनवता येणार नाही. म्हणून या काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाहूनच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे.
गुरुचरित्र ही एक अशी सेवा आहे, जो पण व्यक्ती ही सेवा करतो किंवा ज्याने पण ही सेवा केली आहे तर त्यांना स्वतः अनुभव आलेला आहे. ही सेवा जर आपण केली, आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या 100% या सेवेमुळे पूर्ण होतात. इतकी ही प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. आणि म्हणून जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हे औचित्य साधून ही जर सेवा केली तर ती खूप जास्त प्रभावी ठरत असते. आणि म्हणूनच ही एक सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामींचा प्रकट दिन म्हणजे पहा, स्वामींचा जन्म झालेला नाही, स्वामी स्वतः प्रकट झाले होते. आणि म्हणून हा प्रकट दिन जो दिवस आहे तर हा आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो. अगदी दिवाळीसारखा हा दिवस स्वामी भक्तांसाठी असतो. आणि म्हणून या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या अनेक सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर या काही प्रभावी सेवा तुम्हाला मी सांगितल्या आहेत, तर त्यापैकी जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. आणि जर यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करणार आहे किंवा काहीतरी कामावरती तुम्ही जात आहे, काहीतरी काम तुम्ही करत आहे, तर त्यावेळी तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप हा करायचा आहे. जेवढा तुम्ही जप करता येईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे. नक्कीच तुमची सेवा जी आहे तर ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते. इतका हा प्रभावी असा स्वामींचा मंत्र आहे. तसेच तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. दररोज तुम्ही 11 वेळेला तारक मंत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालते. तारक मंत्र म्हणजे वाईट गोष्टी तारून नेणारा हा मंत्र आहे. आणि हा मंत्र सुद्धा खूप प्रभावी आहे. म्हणून तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. 11 दिवस ही सेवा करा किंवा 21 दिवस ही सेवा करा. जेवढा दिवस तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या दिवस तुम्ही तारक मंत्राची सेवा सुद्धा करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.